श्री स्वामी चरित्र सारांभ अध्याय 12। श्री गणेशाय नमः। करावया जगदुद्धार, हरावया भूभार। वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी। पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न समावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत। यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी। बाळप्पाची मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी। ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल। परी दर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन। बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले। दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती। गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सनिध पातले। अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन। बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले। कंठ सद्गदित जाहला, चरणी भार ठेविला। क्षणेक मी पण विसरला, परम तोषला मानसी। गंगा मिळली सागरी, जैसे तरंग जल भीतरी। तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा। स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे। एवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी। ब्रह्मानंदन मावे पोटी, स्तोत्र ओठी गातसे। श्री स्वामी समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी। उठोनिया काय केले, लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी अलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करोन। बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। धन्यता मानोनी मनी, बाळप्पा निघाले तेथुनी। परितयांचे श्रीचरणी, चित्त गुंतले अखंड। त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर। स्वयंपाक करूनी तयार, म्हणती जाऊ दर्शना। बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन। जहागीरदारे नैवेद्य काढून, बाळप्पा हाती दिधला। म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी। अवश्य म्हणूनी तयांसी, बाळप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण। मार्गी तयांसी वर्तमान, विदित एक जाहले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात। राजाज्ञे वासुली तेथ, प्रवेश कोणाचा न होय। ऐसे ऐकुनी वर्तमान, बाळप्पा मनी झाले खिन्न। म्हणती आज नैवेद्यार्पण, आपल्या हस्ते नोहेची। मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरती आले। तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठून, षटकर्माते आचरोन। घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य देवत, त्याचे करावे पूजन नित्य। माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळी येऊनी। मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणी। मागोनिया मधुकरी, मग यावे बिराडावरी। जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान। ऐशा प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदी करोन, सेवे करी बहुत जन। त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवे करी, इच्छा बाळप्पाचे अंतरी। सुंदराबाईचे करी, अधिपत्य सर्वसे। एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी। आपण ही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे। बाळप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला। सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे। बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी। सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै। मी प्रिय बहुत स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी। गर्व भरीत इतरांसी, तुच्छ मानू लागली। या कारणे आपसात भांडणे होती सदोदित। स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे। हे बाळप्पांनी पाहोन, नाना युक्ती योजून। मोडूनी टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले। कोठेही असता समर्थ, पूजाधिक भावया यथार्थ। तत्संबंधी सर्व साहित्य, बाळप्पा सिद्ध ठेविती। समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती। परी तेथेही पूजा आरती, नियमे करती बाळप्पा। बाळप्पांची प्रेमळ भक्ती, पाहुनी संतोष स्वामी प्रती। दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस, बाळप्पाची या शरीरास। व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी।
बेंबी मधुनिया रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत, म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून, पडली ती पाहता उकलोन, विष त्यात निघाले. पूर्वी कुण्या कृतज्ञे बाळप्पासे यावे मरण, विष दिधले कानोल्यातून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करीचा करी, तयांचे अंतरपरी स्वामीमय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेचे सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन तया माझी लिहिले असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने, समर्थांचा पूर्ण भक्त, चोळप्पा नामे विख्यात, तयाचा हा जामात, श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशूर उभयंता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासाठी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्य मुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला, ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले, म्हणे जावया आपणासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाघधन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, 12 गोढा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवतु. जय श्री स्वामी समर्थ.